जय श्रीराम। आज चैत्र शुक्ल पक्ष नवमी म्हणजेच श्रीरामनवमी। संपूर्ण भारतीय समाज मनावरती आपलं आदर्श व्यक्तिमत्वाची मोहिनी घालणाऱ्या प्रभू श्रीरामांचा आज जन्मदिवस। 2024 साली अयोध्येतील राम मंदिराची स्थापना झाली। त्यात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली। ती झाली असली तरी त्याच्या कित्येक वर्ष आधीपासून हजारो वर्ष भारतातल्या गावागावांमध्ये श्रीरामनवमी मनोभावे साजरी केली जाते। आजचा महाराष्ट्र म्हणजे श्रीरामांचे दंडकारण्यच। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली भूमी। इथे श्रीरामांची प्रेरणा इतके की प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। या महाराष्ट्रातील पतितपावन परशुराम भूमीत म्हणजेच कोकण भूमीत तारकर्ली या गावी श्रीरामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात, आनंदात आणि उत्साहात साजरा केला। मित्रांनो, हे तेच तारकर्ली गाव आहे जे आज आधुनिक काळात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध आहे। पण असे असले तरीही इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या परंपरा, रीतिरिवाज आजही टिकवून ठेवला आहे। त्याच परंपरेचा पाईक म्हणून इथला चाकरमानी रहिवासी मी नारायण कुळस्कर रामनवमीच्या पावन शुभ मुहूर्तावर तुमचे उन्हाट ट्रॅकर ह्या आमच्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही तारकर्लीचे आजवर अनेक ब्लॉग पाहिले असतील। आजच्या ब्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत इथला श्रीराम जन्मोत्सव सोहळा। तर ह्या उत्सवात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि इथल्या भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद नक्की घ्या।
तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो, आमच्यासोबत श्री रामनवमी सोहळ्याचा आनंद घ्यायला. जिथे माझी आई वडील बसलेले आहेत, माता पिता वृद्ध आहेत, अंध आहेत, त्यांना तहान लागलेली आहे, त्यांना पाणी देईल, त्यांना पाणी पाजेपर्यंत मी मात्र माझे प्राण सोडणार नाही. आता मात्र दशरथ राजाने तिथली झारी उचलली, ती झारी भरली आणि त्या श्रावणाच्या आई वडिलांच्या पाठी जाऊ लागला. राम 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 सीताराम सीताराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव करकंज पद कंजारुणं श्रीराम श्रीराम नामस्मरण ज्यांच्या मुखात आहे, भगवंताचं नामस्मरण ज्यांच्या मुखात आहे, त्यांच्या नुसत्या भगवंताच्या नामाने सकली वाके वासने जळती. स्पीड स्पीड आपण स्पीडचा विचार करूया. एका बाजूला म्हणून नामाच्या सामर्थ्याने पापांचा नाश होतोय, पण आपण म्हणून जगामध्ये इतकी पातकी आहे, ते पातक करत राहिले, पण नाही. ते पण सांगितले नामात शक्ती तुकी अग ते हराय. अग म्हणजे नामात शक्ती इतकी अग ते हराया, पाप्यान शक्ती तुकी अग ते कराया. म्हणजे पाप्यांमध्ये नामाच्या स्पीडने काम करण्याचं, पाप करण्याचं सामर्थ्य अजूनपर्यंत नाहीये. इतकं भगवत नामोच्चारे तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे केले जपता. म्हणजे क्षणार्धात गवताच्या गाडीला आग दिली, क्षणार्धात विध्वंस. तसं माऊलीने म्हटलंय, तृण अग्नी गेले समरस झाले, तैसे केले जपता, तैसे नामे केले जपता. नाम संकीर्तन साधन कैसे असं ज्या नामाचं सामर्थ्य आहे, त्या नामाची गंगा करकंज पद कंजारुणं श्रीराम 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 श्रीराम. कंदर्प गणित अमित छवि नवनील मीरद सुंदरं पटपीत मानहु तडित त्रुचि शुचि नौमि जनक सुतावरं श्रीराम 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 श्रीराम. भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंशनिक. पूर्ण रामायणाचा इतिहास, पुराणे, सर्व ज्योतिष, ताऱ्यांची स्थिती याचा अभ्यास करून संशोधक निलेश ओक यांनी रामायणाची तारीख ख्रिस्त जन्माच्या अगोदर 12,209 वर्षापूर्वीची आहे असे सांगितले आहे. म्हणजेच आताचे 2025 आणि ते 12,209 अशी एकूण जवळपास 14,234 वर्ष उलटून गेलेली आहे. पण आजही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम आणि त्यांचे आदर्श चरित्र रामायण म्हणजे भारतीय संस्कृतीचे शाश्वत आधारस्तंभ आहेत आणि आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीतील पडझडीतील आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. दशरथ राजा राहिले नव्हते बरं, त्याला किनावरती सगळी वस्ती मंडप घातले होते. अनेक वर्षभर वस्ती करून यज्ञाचा यज्ञ करू लागले आणि या यज्ञामधनं एक
हे जे पूज्य असा अग्निपुरुष प्रगट झाला. मनुजेंद्र परी खेळुनी राजाचा इतका राग आला आणि त्यांनी शापवाणी उठवली. प्राणांतकारी मग शांतीच्या पुत्र पुत्र करिता मरशील श्रीरामांच्या संपूर्ण कार्यातूनच भारतीय संस्कृतीला नीतिमूल्याचे, जीवनाच्या शाश्वत मूल्याचे अधिष्ठान मिळाले. त्यातील संस्कारामुळे येथील समाजाचे पोषण झालं आणि विकासही झाला. उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला हिंदू महासागरापर्यंत पसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर ही भारतीय संस्कृती आजवर अनेक भीषण आघात आणि इतिहासातील आक्रमणे पचवू शकली आणि निरंतर टिकून राहील. आणि म्हणूनच आजही संपूर्ण भारतीय उपखंडात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात चैत्र शुद्ध नवमीला आपण प्रभू श्रीरामांचा जन्मदिन उत्साहात जल्लोषात साजरा करतो. आज इतका मोठा काळ लोटल्यानंतरही प्रभू श्रीरामांवर असलेली जनमानसांची श्रद्धा जराही ढासळलेली नाही. उलट ती अधिकाधिक दृढ होत चालली आहे. याचं कारण एकच, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे व्यक्तिमत्व. राम जय राम जय जय राम. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्री राम श्री राम श्री राम श्री कंदर्प गणित अमित छवि नवनील मीरद सुंदरं पटपीत मानहु तडित त्रुचि शुचि नौमि जनक सुतावरं. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. वजुदीन बंधु दिनेश दानव दैत्य वंशनि कंदनं रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ
मानवी जीवनाशी संबंधित असलेला परमोच्च उत्तुंग आदर्श म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता, आदर्श योद्धा, देशभक्तीचा उत्तुंग आदर्श निर्माण करणारा, आचरणात आणणारा आणि प्रत्यक्ष शत्रूच्याही बाबतीत अंतःकरणाची विशालता दाखवणारा हा मानव आहे. या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटले जाते आणि याच व्यक्तिमत्वाचे गारुड भारतीय समाजमनावर अधिराज्य गाजवत आहे. ग. माडगुळकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर, रामचंद्र स्वामी माझा, राम अयोध्येचा राजा, रामे धनुष्य मोडिले, नाथे सीतेशी जोडिले, राम शत्रू शिरोमणी, एक पत्नी एक बाणी, राम सज्जनांचा त्राता, हाती धनुष्ट पुष्टी भाता, राम दुर्जनांचा वैरी, राम रावणासी मारी. जय श्रीराम. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्री राम श्री राम श्री राम श्री कंदर्प गणित अमित छवि नवनील नीरद सुंदरं पटपीत मानहु तडित त्रुचि शुचि नौमि जनक सुतावरं. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. भजुदीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनं रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनं. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. शिरमुकुट कुंडल तिलक चारु दारु अंग विभूषणं आजानु भुज शर चापधर संग्राम चित खर दूषणं. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि
मनरञ्जन मम हृदयिकजनिवास कुरु कामादिखलदल गञ्जन श्रीराम 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 श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुख करकञ्ज पद कञ्जारुणं श्रीराम 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 राम जन्म सोहळा संपन्न झाल्यानंतर मंदिरातील प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाची मूर्ती पालखीमध्ये विराजमान होऊन संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करते आणि ह्या प्रदक्षिणेचे नेतृत्व तारकर्ली आणि पंचक्रोशीचा राखणदार ग्रामदैवत श्री महापुरुष स्वतः खामकाठी हातात घेऊन करत असतो. आणि यासोबतच सर्व भाविक मोठ्या आनंदाने भक्तिभावाने उत्साहाने ही प्रदक्षिणा 5 वेळा पूर्ण करतात. आपल्या घरात समाजात आणि जगात प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने सुखशांती संपन्नता आरोग्य आणि एकात्मता नांदो हेच गाराणे इथला भाविक इथे मांडत असतो. अशा पद्धतीने मंडळी तारकर्लीमधील महापुरुष मंदिरातला 69वा रामनवमी जन्मोत्सव साजरा झालेला आहे. सफल संपूर्ण पूर्ण झालेला आहे. हा सफल संपूर्ण पूर्ण झाला असला तरी पुढचे 2 दिवस ह्या तारकर्ली गावामध्ये इथे हा उत्सव साजरा होतच राहतो. इकडे सांस्कृतिक सामाजिक वेगवेगळी पौराणिक नाटकं असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात. भजन मंडळ असतात. ते आपली भजनं गातात. अशा पद्धतीने पूर्णपणे पारंपरिक धार्मिक दृष्टिकोनातनं हा इथे उत्सव साजरा केला जातो. इथले ग्रामस्थ हा उत्सव अतिशय जिव्हाळ्याने आणि आराधनेने साध्य करतात संपन्न करतात. हा उत्सव तुम्हाला कसा वाटला ते आमच्या उन्हाट ट्रॅकर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्हाला नक्की कळवा. तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आम्हाला इकडे खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या. पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या पारंपरिक सांस्कृतिक उत्सवामध्ये आणि एका वेगळ्या लॉगमध्ये. तोपर्यंत मी नारायण केळुसकर तुमची रजा घेतो. जय श्रीराम. आज रात्री गावकी गमवूया गोऱ्याचा विषय घेऊया. सारे शेतकरी चुंबी अंगणात गमव. आकर्षक दिलखेचक जोशपूर्ण उत्साहपूर्ण अशी नृत्य. गोमू माहेरला जाते हो नाकवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा.